गेल्या 1 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दलित अनुसूचित जातीतील मातंग समूहावर 6व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर साईबाबा विद्यालय, शंकरनगर, रामतीर्थ, नांदेड जिल्हा या ठिकाणी त्याच शाळेतील 2 शिक्षकांनी जाणीवपूर्वक कट रचून बलात्कार केलेला आहे। आणि हा झालेला बलात्कार त्या मुलीचं कमी वय असल्या कारणामुळे तिच्या शरीराला वेदना आहे, ती सोसू शकत नाही त्रास, आणि त्या मुलीची परिस्थिती अतिशय गंभीर आणि वाईट परिस्थिती आहे। त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये मरोडा या ठिकाणी एकट्या मुलीला घरी बघून काही हरामखोर वाईट विचाराच्या ज्या लोकांनी, जातीवादी लोकांनी बलात्कार करून खून केलेला आहे। हिंगणघाट येथे पीडित प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळलेला आहे। आणि म्हणून हे संबंधित मानवी जीवनामध्ये माणुसकीला काळीमा फासणारे हे कृत्य असून, त्याचप्रमाणे पीडित मुलीच्या कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे। अकोला जिल्हा अकोट तालुक्यातील मरोडा येथील मातंग मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींना अटक करून तात्काळ फाशी देण्यात यावी। त्याचप्रमाणे सदरील खटला हा जलद गतीने न्यायालयामार्फत चालविण्यात यावा। सदर प्रकरणाची चौकशी CID मार्फत करण्यात यावी, अशा या संबंधित मागण्या आहेत। आणि त्याचप्रमाणे हिंगणघाट येथे पीडित प्राध्यापक महिलेला पेट्रोल टाकून जाळलेला आहे, त्याकरिता हे सुद्धा प्रकरण पोलीस प्रशासनामध्ये जाऊन यांना सुद्धा कठोर शासन करावं, याकरिता या विविध मागण्या घेऊन लोकसर्वाचे आंदोलन या ठिकाणी रास्ता रोको करत आहे। मी व्हॉट्सअपवर बघितलेलं आहे, हिंगणघाटमध्ये सुद्धा एका प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडत असतील, जो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने पुनीत झालेला पुरोगामी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये अशा घटना जर घडत असतील तर आम्हाला, आमच्या महाराष्ट्रीय जनतेला शर्मेने खाली मान घालणाऱ्या घटना आहेत। या घटना म्हणजे मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। ज्या शिक्षकाचं कर्तव्य काय असते, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो। शिक्षक हा ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देऊन त्याला घडवण्याचं काम करतो कुंभार, त्याचप्रमाणे शिक्षकाचं काम सुद्धा मुलांना घडवण्याचं काम असते। त्या मुलावर चांगले संस्कार करण्याचं काम त्या शिक्षकाचं असते। परंतु शिक्षकांनी आपलं जे कर्तव्य आहे ते व्यवस्थितपणे कर्तव्य न बजावता त्या मुलीवर अन्याय अत्याचार केलेला आहे। आता शिक्षकाच्या माध्यमातून समाजामध्ये शिक्षकाला अतिशय आदराचं स्थान असते, अतिशय मानाचं स्थान असते। ज्या शिक्षकांना समाजामध्ये आदराचं स्थान असते त्या शिक्षकाच्या माध्यमातून जर असं अमानवीय घटना घडत असतील, निंदनीय घटना घडत असतील, तिरस्कारणीय घटना घडत असतील तर समाजानं कुणावर विश्वास ठेवायचा। म्हणून हे जे अन्याय करणारे जे लोक आहेत या लोकांना न्यायालयाच्या माध्यमातून, पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्याला कठोर शासन झालं पाहिजे।